We have done it! We have done it! धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it! क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असं मी ऐकलं होतं. झुकती है दुनिया झुकानावाला चाहिए अशा भाषेमध्ये सरकारला थेट मंचावरून अभिजित देपके यांनी झापलं आणि सर्व जगभरात एकच बातमी पसरली. भाजपाच्या एका मंत्र्याचा राजीनामा झाला आणि जनतेची झेल झाली. देशातील युवा पिढी एक आली तर सरकारला झुकावं लागतं अशा सर्व बातम्या माध्यमांसमोर येऊ लागल्या आणि नंतर कमेंट्समध्ये पुन्हा एकच कौतुक होत होतं, ते म्हणजे अभिजित देपके यांचं. अभिजित देपके यांनी सरकारला गुडघ्यावरती लोळवलं, सरकार नमलं आणि जनजी ही देशाची एक मोठी ताकद आहे असं त्यांनी दाखवून दिलं असं सर्वांचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो, आता हे नेमकं प्रकरण काय तर बघा. अभिजित देपके हे पुढची रणनीती काय आखणार हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी युवकांना धरून हे जे प्रकार केला, हे फक्त स्टुडंट होते की इतर कोणते लोक होते, ते स्टुडंटच्या बोटाला धरून याच्यामध्ये तर आलेच, परंतु आता ते मात्र देशामध्ये प्रत्येक मंत्र्याच्या पाठीमागं लागणार, ह्यात काही वावगं सांगायला हरकत नाही. तर मित्रांनो, आता सोशल मीडियावर एकच बातमी पसरली जात आहे की आता पाठोपाठ नितीन गडकरी यांचा नंबर आहे. अभिजित देपके हे मात्र जनजीला नावाखाली मात्र चांगलंच राजकारण करतात, ह्यात काही खोटं नाही असं देखील काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता एक राजीनाम्याने दिला म्हणजेच प्रत्येक मंत्री जर त्याच्या पाठोपाठ राजीनामा देऊ लागतील असं CJP वाल्यांना वाटते, असं सोशल मीडियावरती सध्या चर्चा सुरू आहे. एक मंत्र्याचा राजीनामा दिल्याने पुन्हा हे मोटिवेशनल CJPमध्ये येणार आणि याच्या पुढचा नंबर हा असणार नितीन गडकरीचा. एक एक करून हे सर्व मंत्र्यांना टार्गेट करणार आणि सर्व मंत्र्याचे आणि थेट मुद्दा येणार नरेंद्र मोदी यांच्यासमोर. नरेंद्र मोदी यांना देखील पायउतार व्हावं लागणार, असंच हा एजेंडा आहे असं भारतातील काही तरुणांचं म्हणणं आहे. परंतु ही जीत युवकांची होती, ह्यात काही वावगं म्हणायला ठरणार नाही. परंतु हे CJPचं आंदोलन हे कुठल्या दिशेला गेलं होतं हे सर्व भारतातील लोकांनी बघितलं. ही आजची धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, देशातील जनजी आणि काही तरुण वर्ग खुश आहे, तर काहींच्या मनामध्ये वेदना देखील झाल्या आहेत. कारण ही बाब छोटी मोठी नसून ही बाब सर्व महाराष्ट्रभर पसरली आहे. तर मित्रांनो, तुमचं वैयक्तिक पर्सनल ओपिनियन काय कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.